आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे घराणेशाही संदर्भातली। नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी होत असलेल्या निवडणुकीत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपल्या सगळ्या सोयऱ्यांच्या राजकारणाला प्राधान्य दिल्याचं दिसतंय। कुणी पत्नीला, कुणी मुलाला, कुणी पुतण्याला तर कुणी वहिनीला या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे। काही आमदार आणि माजी आमदारांनी आपल्या मुलाला नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवलंय। अनेक ठिकाणी एकाच कुटुंबात नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पद अशा दोन्ही पदांसाठी उमेदवार देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या निवडणुकीत जिथे तिथे घराणेशाही दिसून येते अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त होते। तर नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी होत असलेल्या निवडणुकीत नेमके काय हे चित्र आहे पहा। राज्यात सगळे सोयऱ्यांचं राजकारण कसं रंगलंय। बाळासाहेब थोरात यांची बहीण दुर्गा तांबे यांना संगमनेर नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे। अमोल खताळ यांची भाऊजय सुवर्णा खताळ यांना संगमनेर नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले। सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या सुद्धा संगमनेर नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार आहेत। तर चिखलदऱ्यामध्ये काय परिस्थिती आहे पहा। देवेंद्र फडणवीस यांचे चुलत मामे भाऊ आल्हाद कलोती हे रिंगणात आहेत। आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर यांना खामगाव नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे। इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना पुसद नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे। रामराजे निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत निंबाळकर हे फलटण नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी लढतील। तर रणजित सिंह निंबाळकर यांचे बंधू शमशेर सिंह हे सुद्धा फलटण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असतील। संजय सावकार यांच्या पत्नी रजनी सावकार यांनाही भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली। तर अशोक उईके यांच्या कन्या प्रियदर्शनी उईके यांना यवतमाळ नगर परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे। आणि एकूणच या संदर्भात बोलण्यासाठी आपले 3 प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन शेख, संजय तिवारी आणि प्रांजल कुलकर्णी। आपण पाहणार आहोत की राज्यभरात नेमकी काय स्थिती आणि त्या माध्यमातून त्या विभागामध्ये कशा पद्धतीने राजकीय वातावरण आहे। मोहसिन, सुरुवातीलाच मी तुझ्याकडे येतो। या सगळ्या राजकीय चित्रामध्ये मराठवाड्यात नेमकं काय चित्र आहे? कोणकोणते असे प्रमुख नेते आहेत ज्यांनी आपल्या सगळे सोयऱ्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्याची राजकीय समीकरणं नेमकी काय आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर घराणेशाही आपण नेहमी निवडणुकीत प्रत्येक पाहायला मिळते आणि यावेळेसही तसंच चित्र आहे। मराठवाड्याचा विचार केला तर अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर हे सिल्लोड मधून रिंगणात आहे। इकडे वैजापूरला शिंदे सेनेचे आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू रिंगणात आहे। बीड मधल्या गेवराईमध्ये धनंजय मुंडे यांच्या बहीण या देखील रिंगणात आहे। संतोष बांगर यांची वहिनी आणि भाऊ हे देखील रिंगणात आहे। त्यासही माजी आमदारांचे अनेक पुत्र रिंगणात आहे। कुणाचा भाऊ रिंगणात आहे, कुणाची पत्नी रिंगणात आहे। त्यामुळे एकंदरीत मराठवाड्यात आपण जर बघितलं तर बरं, हे फक्त एका सत्ताधारी किंवा विरोधक असं नाही तर सर्वच पक्षांमध्ये अशा पद्धतीने सगळे सोयऱ्याचं हा नवा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर 2014 नंतर राजकारणातील घराणेशाहीची खूप चर्चा झाली होती, कारण भाजपनं त्या पद्धतीने सगळा काँग्रेस विरोधात प्रचार केला होता। मात्र आता ही जी परिस्थिती आहे ही प्रत्येक पक्षात पाहायला मिळते, प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते। विधानसभा लोकसभेत देखील हा चित्र पाहायला मिळालं। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हे चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे आता आणि हे चित्र जवळपास आता स्पष्ट आहे, कारण ही जी उमेदवारी देण्यात आलेली आहे नेत्यांच्या नातेवाईकांना ही जवळपास निश्चित समजली जाते। त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी खूप काही यात बदल होईल ही अपेक्षा कमी आहे। एक दुसरा सोडला तर बाकी ही सगळी जी उमेदवारी जाहीर करण्यात आली ती तशीच कायम राहणार आहे। त्यामुळे मराठवाड्यात देखील सगळे सोयरे किंवा घराणेशाहीचं राजकारण आपल्याला पाहायला मिळतं। अगदी मराठवाड्यात जशी परिस्थिती आहे तशीच काहीशी परिस्थिती विदर्भात सुद्धा आहे। संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संजय, काय अपडेट्स आहेत विदर्भातून? कोणकोणते असे बडे नेते आहेत ज्यांनी आपल्या सगळे सोयऱ्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे स्थानिक स्तरावर काय वातावरण आहे, कार्यकर्त्यांमध्ये काय वातावरण आहे? विनोद सर, विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येकच पक्षाचे कोणी ना कोणी, कोणाचे भाऊ, कोणाचे बहीण, कोणाचा
सगळे सोयरे असे वहिनी असे रिंगणात आढळतात. 6 महत्त्वाची उदाहरणं, ठळक उदाहरणं आपण लक्षात घेतली तर पहिलं उदाहरण आहे वर्धा जिल्ह्यातील देवळी येथलं. नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्षा शोभाताई तडस या रिंगणात आहेत आणि त्याआधीसुद्धा पदावरती होत्या आणि त्या माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी आहेत. आपण अमरावती जिल्ह्यात बघितलं तर चिखलदरामध्ये, जसं आता आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं, आल्हाद कलोती हे चिखलदरा येथून नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार आहेत आणि ते आधीपासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय राहिलेले आहेत. पण ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत मामेभाऊ असल्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष गेलेलं आहे. आपण यवतमाळ जिल्ह्यात बघितलं तशी 2 उदाहरणं आपल्याला मिळतात. इंद्रनील नाईक जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्या पत्नी मोहिनी यांना पुसद येथून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि यवतमाळ नगराध्यक्षपदासाठी प्रियदर्शनी उईके या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या कन्या आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्या आधी सक्रिय होत्या, ॲडव्होकेटसुद्धा आहेत, पण नक्कीच त्यांना इतर उमेदवारांवर आधी प्राधान्य देण्यात आल्याचं दिसतं आहे. बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा आपल्याला 2 उदाहरणं अशी दिसतात. खामगाव येथे जे कामगार मंत्री आहेत आकांश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा सागर फुंडकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरोधात आधी भाजपमध्ये असलेले किशोर भोसले यांच्या पत्नी स्मिता भोसले या रिंगणात आहेत. त्या काँग्रेसकडून आपलं नशीब आजमावत आहेत. आणि बुलढाणा येथे शिवसेनेचे जे आमदार आहेत संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. तर एकूणच हे जे 6 ठळक उदाहरणं जर बघितली तर आपल्याला स्पष्टपणे दिसतं की कुठेतरी यांची नातेसंबंधसुद्धा यांना उमेदवारी मिळवून देण्यात कामात आलेले आहेत. अर्थातच त्यांच्या पक्षाकडनं ते नक्की जिंकून येतील असा दावा केला जात असला तरी नक्कीच सर्वत्र कुठे ना कुठे त्यांच्या पक्षातले काही कार्यकर्ते आहेत जे म्हणत आहेत की जर ते नातेवाईक नसते तर कदाचित त्यांना ही उमेदवारी मिळू शकली नसती. अर्थातच आता आपल्याला निकालात बघावं लागेल की हा दावा कुठपर्यंत खरा साबित होतो. अगदी संजय, दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद. आणि आता उत्तर महाराष्ट्रात काय स्थिती आहे, प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रांजल, सगळे सोयऱ्यांचं राजकारण हे काय महाराष्ट्राला नवीन नाही आणि किंवा याच निवडणुकीत ते होतं अशीही परिस्थिती नाही आहे. पण ज्या पद्धतीनं याच्यात नावं पाहतोय म्हणजे गिरीश महाजन, संजय सावकारे, अतिशय बडे नेते मंत्री यांनासुद्धा आपल्या घरात पदं देण्याचा मोह आवरत नाही आहेत. काय कारणं वाटत आहेत? खरं विनोद सर, जसं तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाही ही काही नवीन नाही आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये खरं तर हे घराणेशाहीचं उदाहरण हे बघायला मिळत असतं. काही घराणे हे खरं तर या घराणेशाहीमुळे मोठे झाले तर काही नेते थप्पीला देखील लागल्याची उदाहरणं महाराष्ट्राने बघितलेली आहेत. आता यंदाची आपण जर निवडणूक बघितली तर तसंच काहीशी परिस्थिती बघायला मिळते. सुरुवात जर आपण केली तर भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांचं जामनेर हा मतदारसंघ आहेत आणि जामनेर नगर परिषदेमध्ये त्यांच्या पत्नी साधना महाजन या 3 वेळा नगराध्यक्ष होत्या आणि 4थ्यांदा देखील आता त्या उमेदवारी करतायत. तर जळगावमध्ये आपण पाचोऱ्यामध्ये जर बघितलं तर शिंदे गटाचे आमदार आहेत किशोरप्पा पाटील, यांच्या पत्नी सुनीता पाटील या देखील सलग दुसऱ्यांदा आता निवडणुकीच्या रिंगणात ह्या उतरलेल्या आहेत. संजय सावकारे जळगावमध्ये त्यांचे देखील नातेवाईक ह्या निवडणुकीमध्ये आहेत, मैदानात उतरलेले आहेत. तर नाशिक जिल्ह्याचं जर आपण उदाहरण बघितलं तर नाशिकमध्ये देखील येवल्यामध्ये शिंदे गटाचे जे शिक्षक आमदार आहेत किशोर दराडे, या किशोर दराडे यांचा पुतण्या रुपेश दराडे हा देखील निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे इथे तर शिंदे गट आणि शरद पवार गट अशी अनोखी युती देखील झालेली आहेत. तर सटाणामध्ये देखील योगिता मोरे जे माजी नगराध्यक्ष आहेत सुनील मोरे यांच्या त्या पत्नी आहेत, त्यासुद्धा निवडणूक यंदा लढवत आहेत. तर मनमाडमध्ये देखील माजी नगराध्यक्ष कैलासवासी दिलीप पाटील यांचे चिरंजीव योगेश पाटील हे शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत. नंदुरबारमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. नंदुरबारमध्ये शिंदेच्या सेनेकडून विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी या देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपने यावरती करता आक्षेप घेतलेला आहे. नंदुरबारमध्ये या घराणेशाहीवरून राजकारण हे तापलेलं आहे आणि खास करून जर सांगायचं झालं तर एकट्या संगमनेर
संगमनेरमध्येच बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत सत्यजित तांबे, जे स्वतः देखील आमदार आहेत. त्या सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथिली तांबे यांनी शहर विकास आघाडीकडून उमेदवारीसाठी अर्ज भरलेला आहे. तर बाळासाहेब थोरात यांच्याच पत्नी बाळासाहेब थोरात यांच्या बहीण दुर्गा तांबे यांनी देखील अपक्ष निवडणूक त्या लढवत आहेत. विशेष म्हणजे बाळासाहेब थोरात हे करता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, मात्र त्यांचे हेचे नातेवाईक आहे या दोघे यांनी कोणीही काँग्रेसकडून अर्ज भरलेला नाही आहेत, अपक्ष ते निवडणूक लढवत आहेत. तर संगमनेरमध्ये ज्या सुवर्णा खताळ आहेत, शिंदे गटाचे आमदार आहेत, संगमनेरच्या अमोल खता यांच्या देखील त्या भावजाई आहेत. म्हणजे जवळपास 9 ते 10 ही उदाहरणं झालेली आहेत. घराणेशाही ही बघायला मिळते. एकीकडे घराणेशाहीवरून नेहमी टीकाही केली जाते, मात्र प्रत्येक निवडणुकीत ते चित्र कायम राहत आहे. अगदी धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्सबद्दल, आणि तुम्हा तिघांचेही धन्यवाद. आपापल्या प्रभागामध्ये आपापल्या विभागामध्ये कशा पद्धतीनं राजकीय वातावरण आहे, सगळे सोयऱ्यांना कुठे कुठे उमेदवारी देण्यात आली आहेत याबद्दल विश्लेषण केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि